नमस्कार. तर शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आज आपल्याकडे वातावरण कसं झालेलं आहे आणि आभाळ आलेलं आहे आणि 30 तारखेपर्यंत पाणी सांगितलेलं होतं. आता कोणकोणत्या भागामध्ये पाणी पडतो हे आपल्याला पाहायचं आहे. पण आज आपल्याकडे सुद्धा असं आभाळ आलेलं आहे, त्यामुळे आपलं गहू तर निघालेलं आहे, पण गहू वाळणं घालं चालू आहे. आणि ऑलरेडी आता आपल्याकडे काही भिजण्यासारखं नाही आहे, पण भुसगीस आहे. पण आंबे आणि जो हा पाणी येणार आहे हा काही शांततेत येणार नाही आहे, तर हा पाणी चांगला दणकावून येणार आहे. त्यामुळे आंब्याचंही नुकसान होणार आहे आणि काही शेतकऱ्यांची गहू राहिले असतील किंवा काही बाजऱ्या आता ज्याच्यामध्ये आलेल्या आहे फुरवाऱ्यामध्ये, त्या आता त्याचं नुकसान होणारच आहे. परंतु आता असं सतत जर हे वातावरण आता बदलत गेलं तर पुढे पण आपल्याला पाण्याला थोडं हे पडतं. त्यामुळे जर कसं होतं, फायदा काहीच नाही आहे, पण नुकसानच आहे आता. पण त्यामुळे पाहू शकता तुम्ही आपल्याकडे कसं आता वातावरण झालेलं आहे, पूर्ण आभाळ झालेलं आहे. त्यामुळे असे गहू राहिलेले, आता आमच्या शेजाऱ्याचा गहू राहिलेला आहे, हे आपलं भूस उघडं राहिलेलं आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी आहे. आपण मक्का पण काढून घेतलेली आहे, मक्का पडलेलं आहे, सुडी फोडलेली आहे, तिच्यामध्ये पहा तुम्ही कसं आहे. अशा गोष्टी चालू आहे. आता अद्रक आहे, अद्रकीला फायदा होईल ना. उर्वरित ही जी मक्का आहे हिचा काही फायदा नाही. जर जोरात वारं आलं तर ही मक्का पडू शकते. म्हणजे फायदा झिरो आहे असं म्हणलं तरी चालेल, काय अडचण नाही आहे. गहू आहे, असं भूस झाकायचं आहे. आता हे भूस भरायचं पण होतं, पण ऊन पण इतकं खतरनाक येतं आहे, त्या तिकडे आपलं काड पण पडलेलं आहे. म्हणजे अशा गोष्टी आहे की ज्यामुळे आपण असा कार्यक्रम करतो आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, कारण खूप फायदा कमी आहे आणि हे जास्त आहे. आणि मक्का पण काढून घेतल्यामुळे जर आपण पटकन झालं, गहू पण पटकन काढून घेतला, म्हणलं नको चला कशाला 3-3 दिवस आपण हे करत बसायचं. त्याच्यामुळे आपण सगळंच काढून घेतलेलं आहे. असं आहे. आता वारं सकाळपासून वारं सुटलेलं आहे, एकसारखं वारं चमकतं आहे. आणि काल जरा स्वच्छ होतं वातावरण, पण आज पुन्हा चांगलंच आभाळ आलेलं आहे. त्यामुळे आता उर्वरित गहू असेल, बाजरी असेल, हरभरे तर आता जवळपास निघून गेलेले. पण टोंगळे कांदे, हे जे कांदे दिसत आहे ना तुम्हाला, हे कांदे तर या संकटाला मातच देणार नाही आहे. हे आपण फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी दिलं आहे असं नाही आहे. आणि हे जे टोंगळे जे कांदे आहे, हे कांदे त्याच्यावर मातच करू शकत नाही, कारण हे आत्ताच कमी वाऱ्यामध्ये किती हलत आहे. तुम्ही याच्यामध्ये पाहत असेल किती कमी वारं आहे, पण किती हलत आहे ते, डग 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 असं आहे. आपल्याला तिकडे पण उर्वरित काही कांद्याचे टोंगळ्याचे कांदे आहे, ते दिसत आहे तुम्हाला. असं भानगड